नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आत्ताच्या घडीची ब्रेकिंग बातमी अशी आहे की ठाणे विधान परिषदेची जी निवडणूक होती ती बिनविरोध झालेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि रवींद्र फाटक जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे। ते विजयी म्हणून आता फक्त एक औपचारिक घोषणा बाकी आहे की रवींद्र फाटक ठाणे विधान परिषदेमधून निवडून आलेले आहेत आणि आमदार झालेले आहेत। एक औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे। बरं, अभिजित पवार हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांनी अर्ज दाखल केला होता। त्यांनी हा अर्ज का मागे घेतला असेल, काय कारण असतील, तर महत्वाची कारण अशी आहेत की महाविकास आघाडीकडे जिंकण्यासाठी जे संख्याबळ हवं आहे ते संख्याबळ नव्हतं हे त्यांनाही माहीत होतं, पण त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला त्याबद्दल माहिती नाही। ठीक आहे, केला, कारण जर तुम्ही पाहिलं तर या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे। महाविकास आघाडीने ही निवडणूक जरी लढवली असती तरी त्या महाविकास आघाडीमधील देखील अनेक मतं फुटली असती हे महाविकास आघाडीला देखील माहिती होतं आणि हेच कारण होतं की महाविकास आघाडीकडे जेवढं संख्याबळ आहे तेवढी मतं देखील उमेदवाराला पडतील की नाही याबाबत देखील साशंकता होती। आणि ही चर्चा त्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवसापासूनच सुरू होती की कदाचित महाविकास आघाडी जी आहे ती या निवडणुकीमधून माघार घेऊ शकते आणि ते आज खरं ठरलेलं आहे। अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। मला वाटतं थोड्याच वेळात महाविकास आघाडी जी आहे ती आपलं स्टेटमेंट जे आहे किंवा प्रेस नोट जी आहे ती फ्लॅश करेलच, परंतु फोटोज जे आहेत अभिजित पवार यांनी जो आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे त्याचे फोटोज जे आहेत ते आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून फ्लॅश केलेले आहेत आता। त्यामुळे रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। औपचारिक घोषणा बाकी आहे आणि त्यांना फक्त विजयाचा गुलाल जो आहे तो लागणं फक्त आता बाकी राहिलेलं आहे। त्यामुळे रवींद्र फाटक हे निवडून आलेले आहेत, बिनविरोध ही निवडणूक होणार आहे, घोषणा होईल। पण महाविकास आघाडीने हा फॉर्म का भरला, जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांच्याकडे जर पुरेसं संख्याबळ नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, कारण आता मी काही जणांशी बोलत होतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की 60-70 मतच कदाचित त्यांना पडली असती। म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचं जे संख्याबळ आहे त्यातील कदाचित 60-70 मतच त्यांना मिळाली असती आणि महाविकास आघाडीतील मतं देखील फुटली असती, म्हणजे ती महायुतीला पडली असती। त्यामुळे ही निवडणूक लढवूनही तसाही काही उपयोग नव्हता, महायुती विजयी झालीच असती। आणि आज असंच झालंय की महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत अभिजित पवार त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे आणि ही निवडणूक ठाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि रवींद्र फाटक यांच्या विजयाची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे। ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।